नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांचं माझ्या विधी निदान या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण मागील भागामध्ये वहिवाट की तुरुंगवाट, निर्णय तुमचा हा एक छोटासा व्हिडिओ बनवला. मागील भागामध्ये आपण वहिवाट कायद्याची तोंड ओळख आणि थोडक्यात प्रस्तावना मांडली असं म्हणू, कारण कोणत्याही विषयाची आपण प्रस्तावना मांडल्याशिवाय त्या विषयामध्ये आपला प्रवेश होऊ शकत नाही. आता प्रत्येकाला असा प्रश्न पडेल की आम्ही कधीही तुरुंगवाट स्वीकारणार नाही, आम्ही वहिवाटच स्वीकारू किंवा वहिवाट मिळवण्यासाठीच प्रयत्न करू, कायदा हातात घेणार नाही, कायदेशीर मार्गाचा अवलंब करून वहिवाट मिळवू. हा तुमचा विचार पक्का झाला, परंतु मग आता वहिवाट केस कोण करू शकतो हा पुढचा प्रश्न निर्माण होतो. खरं सांगा, या कायद्याचा विचार करताना किंवा या परिस्थितीचा विचार करताना साधं उत्तर आहे याचं, वहिवाट कोण करू शकतो? ज्याला अडचण आली तो करू शकतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे बघा, ज्याची वहिवाट अडवली किंवा ज्याच्या वहिवाटीच्या रस्त्यामध्ये अडथळा निर्माण केला तो मेहरबान कोर्टामध्ये अर्ज करू शकतो. आता कालच्या भागातच आपण सांगितलेले आहे की इथे जरी मेहरबान तहसीलदार हे चौकशी करत असले तरी मेहरबान तहसीलदार जेव्हा आपण वहिवाट केस दाखल करतो त्यावेळेस त्यांना कोर्ट म्हणून संबोधण्यात येतं, मामलेदार कोर्ट म्हणून संबोधण्यात येतं. आता या कोर्टामध्ये तुम्हाला वहिवाट केस दाखल करायची असते, म्हणजे वहिवाट केस दाखल करण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे असं नाही. मेहरबान तहसीलदार साहेब यांच्या कोर्टात आपण कशासाठी करतो? आपण दोन कारणासाठी वहिवाट केस दाखल करू शकतो. पहिली वहिवाट केस आहे ती मामलेदार कोर्ट ऍक्ट 1906 रस्त्यामधील अडथळा दूर करण्यासाठी, आणि दुसरी जी वहिवाट मागितली जाते ती आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 143 आणि 143 प्रमाणे आपण हद्दीवरून किंवा बांधावरून रस्ता मागू शकतो. इजमेंट ऍक्ट, इंडियन इजमेंट ऍक्ट 1982 त्याच्यामध्ये कलम 13, 14, 15 याप्रमाणे आपण वहिवाट मागू शकतो. खूप कायद्याचा तुमच्यावर भडीमार केल्यानंतर तुमचा गोंधळ निर्माण होईल, परंतु गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून आपण आज मेहरबान तहसीलदार साहेब यांच्या न्यायालयामध्ये वहिवाट केस दाखल करतो आणि ती मामलेदार कोर्ट ऍक्टचे कलम 5 प्रमाणे दाखल करतो. नेहमी लक्षात ठेवा, जसं प्रत्येक कलम या कलमाला क्रमांक दिलेला आहे तसा कलमाला शीर्षक सुद्धा दिलेलं आहे आणि त्या शीर्षकामध्येच त्या कलमाचं अंतर्भूत येत असतो किंवा त्याची कार्यपद्धती, त्याचं कार्य सामावलेलं असतं. त्याला जे शीर्षक दिलं जातं ते शीर्षक सर्व समावेशक असतं आणि सर्व समावेशक शीर्षक असल्यामुळे आपल्याला त्या शीर्षकामधूनच बहुतेक वेळा आपल्याला बऱ्याचदा मार्ग सापडतो. कलम 5 मामलेदार कोर्ट ऍक्ट कलम 5 याचं जर आपण कलम बघितलं तर त्या कलमामध्ये त्याचं शीर्षक काय कलमाचं, तर कलमाचं शीर्षक असं आहे मामलेदार न्यायालयाचे अधिकार. मामलेदार न्यायालयाला अधिकार प्रदान करणारं हे कलम आहे आणि त्याच्यामधलं जे कलम 5.2 या 5.2 मधला जो मध्ये ज्याच्या खाली ज्या कलमाच्या अन्वये कलमा अंतर्गत आपण वहिवाट केस दाखल करतो त्या 5.2चं शीर्षक आहे मनाई हुकूम काढण्याचा अधिकार. बघा, मामलेदार कोर्टाला अधिकार प्रदान करणारं कलम 5 आणि 5.2 प्रमाणे मनाई हुकूम काढण्याचा अधिकार. दोन कलमांची शीर्षक जर वाचले आपण किंवा शीर्षक बघितले तर त्यातच आपल्याला सर्वसमावेशक शीर्षक असल्यामुळे आपल्याला लगेच आपल्या बुद्धीत प्रकाश पडतो की जर आपल्याला एखादा अडथळा करत असेल, जर आपल्याला एखादा अडथळा निर्माण करत असेल, आपली वहिवाट अडवत असेल तर त्याच्या त्या कृतीला प्रतिबंध करायचा किंवा मनाई हुकूम घ्यायचा, तर आपल्याला या कलमाचं शीर्षक आपल्याला सहाय्य करतं आणि ते कलमाचं शीर्षक काय? मनाई हुकूम काढण्याचा अधिकार. किती सोपी गोष्ट आहे. एखाद्यानं आपल्याला प्रतिबंध केला किंवा आपल्या रस्त्यामध्ये अडथळा आला तर त्याचा अडथळा दूर करण्यासाठी आपल्याला एक कलम दिलेला आहे आणि ते कलम आहे त्याची जी कृती आहे ती थांबवता येते आपल्याला. कशानं?
मेहरबान न्यायालयाचा मनाई हुकूम घेऊन, आणि तो मनाई हुकूम कोण देतं तर मेहरबान कोर्ट म्हणजेच मेहरबान तहसीलदार साहेब 5-2 अंतर्गत. थोडक्यामध्ये काय, तुमची वहिवाट चालू होती, बरोबर आहे की नाही? तुम्ही त्या रस्त्याने येत होते, तुमचे वाडवडील येत होते, तो रस्ता तुम्ही वापरत होते, रस्त्याचं अस्तित्व तिथे होतं. अचानक यानं अडथळा निर्माण केला. आता तुम्हाला काय करायचंय? स्वतंत्र वहिवाट मिळवायची नाही, जी तुमची वहिवाट आहे तिच्यामध्ये अडथळा दूर करायचा. आणि तो अडथळा दूर करण्यासाठी किंवा तो करत असलेल्या अडथळ्याला मनाई हुकूम काढण्याचा अधिकार मेहरबान तहसीलदार साहेबांना आहे. त्याच्यामुळे आपल्याला तहसीलदार साहेबांकडे अर्ज करावा लागतो. आता इथे प्रश्न उपस्थित होईल, ती मी तुम्हाला थोडी संकल्पना विशद केल्यानंतर तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल की अर्ज कोण करू शकतो, बरोबर आहे की नाही? अर्ज कोण करू शकतो? कारण जर अर्ज करायचा, जो अर्ज करतो त्याला आपण अर्जदार म्हणतो, आणि ज्याच्या विरुद्ध करतो त्याला सामनेवाला. अर्जदार, तुम्ही अर्ज दाखल केला की सामनेवाला हजर झाला की त्याला जबाब देण्याचा अधिकार आहे, तो जबाब देणार. पण त्या अगोदर आपल्याला अर्जदार कोण होऊ शकतो हे सर्वात महत्वाचं आहे. आता अर्जदार होण्यासाठी किंवा अर्जदार दाखल करण्यासाठी काय करावं लागतं तुम्हाला? तुम्ही अर्जदार होणार. कोण अर्जदार होऊ शकतो? आता मी तुम्हाला सांगतो बघा. हे बघा, वहिवाट केस जी आहे ती नीट लक्षात घ्या. वहिवाट केस आहे ती आपण लगतच्या कब्जेदारावरच करू शकतो, बरोबर आहे की नाही? लगतचा कब्जेदार, त्याची आणि आपली जमीन हे आपण लगतचे कब्जेदार असावा, ऍडजस्टंट लँड होल्डर असावा. एक लक्षात ठेवा, एक जमीन आड ठेवून दुसऱ्या जमिनीवर आपण वहिवाट करू शकत नाही, नाही करू शकत. हा एकमेव अधिकार असा आहे का आपल्या जमिनीच्या उपभोगासाठी आपण दुसऱ्याच्या जमिनीवर हक्क सांगतो. आणि जर आपल्या जमिनीच्या उपभोगासाठी आपल्याला दुसऱ्याच्या जमिनीवर जो हक्क सांगायचा असतो तो हक्क म्हणजे वहिवाट हक्क. सोपा अर्थ आहे याचा. मग आता ज्याच्या जमिनीतून आपण जातो, लक्षात ठेवा, ज्याच्या जमिनीतून आपण जातो आणि तो आपल्याला अडवतो, म्हणजे काय झालं? त्याचा अडथळा दूर करण्यासाठी आपल्याला मेहरबान कोर्टामध्ये केस दाखल करावी लागते, वहिवाट अर्ज दाखल करावा लागतो, म्हणजे आपण अर्जदार झालो. थोडक्यात, ज्या जमिनीसाठी उपयोग होणार आहे त्या जमिनीचा मालक, भोगवटदार हा अर्जदार होऊ शकतो. कधी कधी असं होतं बघा, एका जमिनीमधून पुढचे 4-5 गटाचे मालक जात असतात. पहिला गट येतो, रस्त्याच्या कडेला जो गट येतो तो अडवतो आणि पुढच्या 4-5 गटांना रस्ता बंद होतो. मग आता ते जे 4-5 गटाचे मालक आहेत ते सर्व इथे अर्जदार झाले, आणि ज्यानं अडवला, जो रस्त्याच्या कडेला, रस्त्याच्या लगत 1 नंबरचा आहे, तो सामनेवाला झाला. असं कधी कधी होतं, सुरुवातीचे 2 गटाचे मालक आहे ना, 2 गटाचे मालक जमिनीला जाऊ देतात, 3 नंबरचा अडवतो आणि 4-5 नंबरचे पुन्हा जातात, 6 नंबरचे जातात. आता मला एक सांगा, 1 नंबर आणि 2 नंबर हे सामनेवाले होतील का? नाही. 1 आणि 2 नंबर हे तुम्हाला अडवत नाही आणि 3 नंबरचा अडवतो. नीट लक्षात घ्या, 3 नंबरचा अडवतो आणि 4-5-6 गटामध्ये तुम्ही जातात. अशा वेळी 1 आणि 2 यांना तुम्ही आवश्यक पक्षकार करू शकता. तो तुमच्या पुराव्याची बाजू सांगू शकतात की 2 गटातून जातात, किंवा तुम्ही त्यांच्या गटामधून आम्ही जातोय असं जर म्हणत असाल तर ते तुम्ही साक्षीदार म्हणून वापरू शकता, किंवा ते तुमच्यामध्ये अर्जदार सुद्धा समाविष्ट करू शकता तुम्ही. असा एकूण ह्या अर्जाचा अर्जदार होऊ शकता तुम्ही. अर्जदार थोडक्यात ज्याच्या जमिनीमध्ये अडथळा निर्माण झाला तो अर्जदार होऊ शकतो, आणि जो अडथळा निर्माण करतो तो सामनेवाला होऊ शकतो. आता यात आणखी एक शंका उपस्थित होते. जर समजा जमिनीचा मालक अज्ञान असेल तर, आता कोरोनामध्ये अशी परिस्थिती झालेली, लहान लहान मुलं शिल्लक राहिलेले आणि दुर्दैवानं त्यांचे आई वडील वारलेले. अशा वेळी जर शेजारच्या माणसानं जमीन जाण्याचा अडथळा दूर केला तर ते अज्ञान मुलं काय करणार? किंवा वडील वारलेले, आई शिल्लक आहे, काय करणार? तर लक्षात ठेवा, अज्ञान पालन करता म्हणून त्याचा जो नैसर्गिक पालक आहे त्याच्या वतीनेही हा अर्ज दाखल करता येतो,
अज्ञानाच्या वतीने हा रस्ता दाखल करता येतो. बरोबर आहे, तुमचं ठरलं. आता तिसरी गोष्ट सांगतो, आणखीन कोण अर्जदार होऊ शकतो. केसमध्ये, या वहिवाट केसमध्ये जे जे संबंधित आहे, ज्याच्या गटातून तुमचा रस्ता जातो, ज्याच्या गटातून तुमचा रस्ता जातो त्यांना तुम्ही सामनेवाले करतात. परंतु या चौकशीच्या दरम्यान मेहरबान तहसीलदार साहेब यांना असं आढळून आलं की हा न्याय संदिग्ध आहे, यांनी कोणती तरी बाजू लपवून ठेवलेली आहे. अशा वेळेस जर एखाद्या पक्षकाराची आवश्यकता लागली किंवा आवश्यकता भासत असेल न्याय करताना, तर मेहरबान तहसीलदार स्वतःहून एखाद्या पक्षकाराला सामनेवाला म्हणून समाविष्ट करू शकतात. याचं एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. एरिकेशनचा एक पाठ गेलेला होता, एरिकेशनचा पाठ. आणि एरिकेशनचा पाठ गेला की त्याच्या दोन्ही बाजूला असे वहिवाटी रस्ते ठेवलेले असतात बघा. आणि तो एरिकेशनचा पाठ जात होता ज्याच्या जमिनीतून जो जात होता, तर अलीकडच्या मालकाला अडवलं, त्यांना लगेच अडवलं, अडथळा निर्माण केला. म्हणून पुढच्या गटावाल्याने काय केलं, पुढच्या गटावाल्याने मेहरबान तहसीलदार साहेब यांच्याकडे वहिवाटीसाठी केस दाखल केली. वहिवाटीसाठी केस दाखल केल्यानंतर मेहरबान तहसीलदार साहेब यांच्या असं लक्षात आलं की हे जे रस्ता मागतायत तो रस्ता पाण्याच्या पाटाच्या कडेला आहे. इरिगेशन डिपार्टमेंटची कब्जा किंवा ताबा येतो इथे. मग अशा वेळेस मेहरबान तहसीलदार साहेबांनी जे इरिगेशन डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटच्या पक्षकाराला स्वतःहून बोलावून घेतलं, त्यांचं मत घेतलं. आणि त्यांचं मत घेतल्यानंतर त्यांनी स्वतंत्ररित्या जबाब नोंदवला की ह्या दोघांचाही तो गट नाही किंवा ह्या दोघांचाही तो रस्ता जो आहे ते आमचं संपादित क्षेत्र आहे. म्हणजे तिथे इरिगेशनच्या मालकीचा तो रस्ता होता. मग त्यांनी जो नष्ट केला, लक्षात ठेवा, अडवला, खोदला, त्याच्यावर इरिगेशन डिपार्टमेंटची स्वतंत्र कारवाई झाली. असे अनुभव येतात की हा न्याय स्पष्ट आणि होण्यासाठी मेहरबान तहसीलदार साहेब चौकशीच्या दरम्यान कोणत्याही पक्षकाराला बोलावून घेऊ शकतात. त्याला पक्षक म्हणजे तो अर्जदार असेलच, सामनेवाला असेलच असं नाही. अशा वेळेस मेहरबान तहसीलदार साहेब एखाद्या त्रयस्थ इस्माला गरज पडली तर बोलावून घेऊ शकतात आणि त्याचा जबाब घेऊन त्याचं म्हणणं ऐकतात. मला मुद्दा इथे हा सांगायचा आहे की अर्जदार आणि सामनेवाले सांगितलेले आहे मी तुम्हाला. आता पुढे प्रश्न येतो की ही केस दाखल करताना कोणता दस्त महत्वाचा असतात. दस्तही महत्वाचे असतात. तुम्ही सांगितलं की मला हा जमिनीतून जाऊ देत नाही, माझा गट नंबर हा, त्याचा गट नंबर तो. तुम्ही सांगितलं तोंडी, तो माझा गट नंबर हा, तो त्याचा गट नंबर तो, दोघांचे दोन गट स्वतंत्र असणार, निर्विवाद अगदी. परंतु तुमचे गट एकमेकाच्या लगत आहे हे दाखवतो कोण? फक्त एक गावचा नकाशा. बरोबर आहे की नाही? गावाच्या नकाशामध्ये चतुष्सीमेमध्ये तुमचा गट एकमेकाच्या शेजारी आहे किंवा हे दिसतं किंवा हे समजतं. त्याच्यामुळे वहिवाट केसला पर्यायानं सर्वात आवश्यक आणि पहिला दस्त कोणता लागत असेल तर गावचा नकाशा. आता गावच्या नकाशाचं अवलोकन जर केलं तर गावच्या नकाशामध्ये 3 प्रकारचे रस्ते आढळून येतील तुम्हाला बघा. प्रत्येक गाव रस्त्यामध्ये गावाकडे येणारा रस्ता, गावाच्या बाहेर जाणारा रस्ता, वाडी वस्त्यांवर जाणारा रस्ता, असे रस्ते त्यात आढळून येतात. नाला आढळून येतो. परंतु वहिवाट रस्ता हा कुठेही सातबाराच्या उतार्यावर नाही तर गावच्या नकाशावर आढळून येत नाही. सातबाराच्या उतार्यावर इतर अधिकारामध्ये अशी वहिवाटीच्या नोंदी असू शकतात. म्हणजे थोडक्यामध्ये जो दस्त आहे तो सर्वात महत्वाचा दस्त कोणता? तर गाव नकाशा. आता गाव नकाशानंतर पुढचा जो दस्त येतो तो म्हणजे सातबाराचा उतारा. कारण गावच्या नकाशानं सांगितलं की हे दोघं एकमेकाचे लगत आहे, परंतु तुम्ही भोगवटदार आहेत किंवा मालक आहेत हे दाखवतो कोण? तर सातबाराचा उतारा. त्याच्यामुळे दुसरा दस्त लागतो तो सातबाराचा उतारा. एका गटामधून अनेक गटांना रस्ता जात असेल तर त्या सर्व गटधारकांचे सातबारा आणि खाते उतारा हा तिसरा दस्त आवश्यक आहे दाखल करताना. आणि दाखल केल्यानंतर ही केस दाखल केल्यानंतर ह्या 3 दस्त महत्वाचे आहे. हे 3 दस्त अधिक
तुम्ही तुमचे स्वतःचं तयार केलेलं परिशिष्ट हे दाखल करू शकता. दाखल केल्यानंतर मेहरबान तहसीलदार साहेब दाखल केल्यानंतर मेहरबान तहसीलदार साहेबांकडे ती केस दाखल होते. दाखल केल्यानंतर त्याला रितसर वहिवाट केस नंबर पडतो आणि वहिवाट केस नंबर पडल्यानंतर त्यावर सामनेवाल्यांना नोटिसा जातात आणि नोटिसांबरोबरच स्थळ निरीक्षणाच्या नोटिसा जातात. आता स्थळ निरीक्षण हा चौकशीचा भाग आहे. हा आपण पुढील जो भाग येईल त्याच्यामध्ये चौकशीच्या दरम्यान जी चौकशी चालते ती कशी होते याच्या दरम्यान आपण त्या भागामध्ये सांगू. परंतु आज अर्ज दाखल कोण करू शकतो, अर्जामध्ये सामनेवाले कोण असू शकतात, अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक दस्त कोणते, आणि सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे दस्त दाखल केले, अर्ज दाखल केला, बरोबर सगळं केलं, पण आता याला काही कायद्याच्या मुदतीची बाधा आहे. नीट लक्षात घ्या. ज्या दिवशी तुमचा रस्ता अडवला किंवा तुमच्या रस्त्यामध्ये अडथळा निर्माण केला, पुन्हा एकदा महत्वाचं, ज्या दिवशी तुम्हाला अडथळा निर्माण केला त्या दिवसापासून 6 महिन्याच्या आत तुम्ही तो अडथळा दूर करण्यासाठी मामलेदार कोर्ट कलम 5(2) खाली वहिवाट केस दाखल केली पाहिजे. आता आम्ही बघितलं की कधी कधी निवेदन दिले जातात मेहरबान तहसीलदार साहेब यांना का आमचा गावकीचा रस्ता आहे, आमचा वहिवाट रस्ता बंद केला. त्यामध्येच लिहिलेलं असतं 4 वर्षापासून बंद केलेला आहे, 3 वर्षापासून बंद केलेला आहे, 2 वर्षापासून बंद केलेला आहे. सर्वसामान्य माणसाची अशी भावना असते का जितक्या दिवस आपल्याला जास्त रस्ता बंद केला असं दाखवू तितक्या दिवस तहसीलदार साहेबांना सहानुभूती येईल आणि आपलं केस जरा वजनदार होईल. असं नाही, वजनदार होत नाही, ती मुदतीची बाधा आहे तिथे. त्यामुळे ती केस तुम्ही 6 महिन्याच्या आत दाखल केली पाहिजे. 6 महिन्याच्या आत जर दाखल केली तरच ती केस त्याच्यामध्ये पुढील कारवाई होऊ शकते, नाही तर दाखल केल्याच्या दिवशीच कायदेशीर तत्वाची बाधा असल्यामुळे ती केस मेहरबान तहसीलदार साहेब काढून टाकू शकतात. हा एक महत्वाची अट आहे त्याच्यामध्ये, किंवा महत्वाची एक मुदतीची बाधा आपण म्हणतो ती आहे. दुसरी गोष्ट अजून आणखी आहे की जे काही तुम्ही अर्ज दाखल केलेला आहे, जो काही अर्ज दाखल केलेला आहे त्यात सत्यकथन केलं पाहिजे आणि ते सत्यकथन केल्याबद्दल तुम्ही ते सर्व सत्यकथन व्हेरीफाय म्हणजे थोडक्यात प्रतिज्ञालेख दिला पाहिजे. शपथेवर सांगितलं पाहिजे की अर्जामध्ये जो नमूद केलेला मजकूर आहे तो सर्व माझ्या माहितीप्रमाणे खरा व बरोबर आहे. नीट लक्षात ठेवा, तुमची वहिवाट केस या 2 मुद्द्यावर पहिल्याच दिवशी बाद होऊ शकते. कोणते 2 मुद्दे? एक मुदतीचा मुद्दा 6 महिन्याच्या आत, आणि तुमच्या अर्जाला जर शपथेवर तुम्ही प्रतिज्ञालेख दिलेला नसेल तर ती पहिल्याच दिवशी मेहरबान तहसीलदार साहेब रद्द करू शकतात. आणि एकदा का तुमची केस दाखल झाल्यानंतर सामनेवाल्यांना नोटिसा निघतात. सामनेवाल्यांना नोटिसा निघाल्यानंतर स्थळ निरीक्षण होतं. स्थळ निरीक्षणानंतर त्याचा स्थळ निरीक्षणाचा पंचनामा, हा सर्व भाग आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. मागचा जो भाग होता तो प्रस्तावना होती. आज आपण अर्ज कसा दाखल करावा, त्याबद्दल दस्त कसे असावे, अर्ज दाखल करताना कोणते नियम आहे, कोणत्या अटी आहे, या सर्वांचं विवेचन केलेलं आहे. मला खात्री आहे की या भागामध्ये आपण जे विवेचन केलेलं आहे त्याचा निश्चितच उपयोग तुम्हाला होईल आणि तो व्हावा याच हेतूनं हा व्हिडिओ बनवलेला आहे. मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपला हा जो व्हिडिओ आहे हा सर्वांमध्ये लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि हो, जर आवडलं तर मात्र कमेंट जरूर करा. पुन्हा एकदा धन्यवाद. पुन्हा एकदा विनंती, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.